जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, माझी मॉर्निंगची रुटीन या मुलींमध्ये खेळण्यातच जाते. हे जशा जशा मोठ्या होत आल्या तसे तसे त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज करायला लागतं, म्हणजे त्यांचे मोटर स्किल्ससुद्धा एकदम पॉवरफुल होतात. काय एवढा विचार कसला करतेस? काही नाही, असंच. लाईफ किती फास्ट आहे, म्हणजे ज्ञाना आत्ताच तर बॉर्न झालेली आणि किती लवकर मोठी झालेली आहे. आजकालची लाईफ एकदम फास्ट पण आहे आणि एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. जेव्हापासून ज्ञाना बॉर्न झाली आहे, आपल्याला नेहमी असं वाटतं की तिच्यासाठी एकदम स्पेशल करावं आणि असं पण करावं की ते लॉंग लास्टिंग असो. सो लवकर मोठी झाली असं वाटायला लागली अचानक ज्ञाना. आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या बेबीसाठी आपण सगळ्यात बेस्ट करावं, जे काय करावं ते. मला आठवतंय लास्ट बर्थडेला नायसाला आम्ही सायकल गिफ्ट केलेली आणि ती सायकल आता अशीच बाल्कनीमध्ये पडून राहिलेली आहे. मी जेव्हा ताईला विचारलं की ही सायकल का यूज करत नाहीये नायसा, तर ती मला म्हटली की ती सायकल आता तिला खूप छोटी झालेली आहे आणि त्याचे भरपूर सारे इश्यूज पण होते. भरपूर वेळा ब्रेक फेल झालाय, चेन निघालेली आहे आणि त्यांना एव्हरी टाइम गॅरेजमध्ये जायला लागतं. त्यांनी ही सायकल सेल करण्याचा पण विचार केला, पण त्याची रिसेल व्हॅल्यू खूप कमी येत आहे. आम्हाला नायसाला खूप टाइमपासून छान असं गिफ्ट द्यायचं होतं. असं गिफ्ट द्यायचं होतं की तिच्या वाढत्या वयानुसार तिला भरपूर टाइमपर्यंत यूज होईल. मी ऑनलाईन रिसर्च करताना ग्रो क्लबचा व्हिडिओ माझ्यासमोर आला, जे इंडियाज फर्स्ट सर्क्युलर किड्स ब्रँड आहे, ज्यात दरवर्षी नवीन बायसिकल घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बाळाची बायसिकल अपग्रेड करू शकता जसं त्यांचं वय वाढेल तसं. त्याचबरोबर तुम्हाला मेंटेनन्ससाठी धावपळ करायला लागणार नाही. मग आम्ही विचार केला त्यांच्या पुण्याच्या वेअरहाऊसला नायसासोबत व्हिजिट करण्याचा, जेणेकरून आम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तिथे गेल्यावर आम्ही ग्रो क्लबच्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये प्रोडक्टची माहिती दिली. आमच्या लक्षात आलं की ग्रो क्लब हे आपल्यासारख्या पालकांनीच चालू केलं आहे, ज्याचं मेन एम आहे पॅरेंटिंग स्मार्टर, मोर अफोर्डेबल अँड मोर सस्टेनेबल बनवायचं. सो आता जस्ट आम्ही त्यांच्या वन ऑफ द रिप्रेझेंटेटिव्हशी बोललो की एक्झॅक्टली ग्रो क्लब कसं वर्क करतो आणि त्यांनी आम्हाला खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिली. तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते. सो मोस्ट ऑफ द टाइम आपण आपल्या बेबीजसाठी खूप साऱ्या गोष्टी घेतो, पण ते खूप लवकर लहान होऊन जातात आणि असं वाटतं की ह्याच्यावर का आपण एवढं इन्व्हेस्ट केलं आणि त्यांनी खूप कमी टाइमसाठी ते यूज केलं. सो गो क्लबचं तेच मोठा एम आहे की त्या आपल्या बेबीजनी ती प्रोडक्ट लॉंग टाइम पर्यंत यूज केलं पाहिजे आणि तोच त्यांचा मेन फोकस आहे. सो बेसिकली काय एक्झॅक्टली आपल्याला करायला पाहिजे, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण कोणतीही आपल्या आवडतीची बायसिकल आपल्या बेबीसाठी जी फिट आहे ती परचेस करू शकतो आणि विदिन 18 months वन्स युअर बेबी ग्रोज तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अपग्रेड करून घेऊ शकतात. तुमच्या बेबीज म्हणजे सायकल ही तुम्ही देऊ शकतात आणि दुसरी सायकल घेऊ शकतात. सो तुमच्या असं काही नाहीये की विदिन किती महिने वगैरे कोणत्याही टाइम पिरियडला तुम्ही ती सायकल देऊ शकतात त्यांना आणि तुमचं युसेज वरती जेवढं काही अमाऊंट असेल ते तेवढं डिडक्ट करतील आणि न्यू बायसिकल मध्ये ऍडजस्ट करतील अँड यू विल गेट अ न्यू बायसिकल ॲट युअर डोरस्टेप. अगं एवढंच नाही तर अजून काय काय माहितीये का, 18 महिन्यापर्यंत त्यांची जी सर्व्हिस आहे, डोरस्टेप सर्व्हिस, ती फ्री आहे. तुम्हाला सायकल जर नवीन परचेस केली तर फ्री डिलिव्हरी सुद्धा आहे. त्याचबरोबर सायकलचं 18 महिन्यापर्यंत कोणताही पार्ट, हँडल, पेडल, काही कोणतीही गोष्ट जर काय झाली तर त्यांची फ्री मेंटेनन्स सुद्धा आहे. होम म्हणजे घरी येऊन मेंटेनन्स ते पूर्ण करून जाणार, फक्त पंक्चर सोडून, कारण पंक्चर कधीही होऊ शकतात. सो इथे खूप साऱ्या सायकल्स होत्या आणि आम्ही त्याच्यातून नायसाला जी आवडलेली ती सायकल आम्ही घेतली, ज्याला एक्सेसरीज पण लावलेली होती, बॉटल लावलेली होती छान अशी. आणि नायसा ट्राय करत होती बसायला, पण तिला नाही जमलं. सो मी उचलून तिला त्या सायकलवर ठेवलं, म्हटलं ट्राय कर कशी तुला जमते की चालवायला की नाही, जेणेकरून आपण ती घेऊ शकतो ना. तसंच ग्रो क्लबच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आहेत, वेगवेगळ्या साईज प्रमाणे आहेत, तुम्हाला कशा पाहिजेत तशा आहेत. सो नायसाला एक आवडली, ती आम्ही बाय सुद्धा केली. आणि आता आणि फाल्गुनी एवढंच नाही तर ह्या जेवढ्या सगळ्या एक्सेसरीज आहेत ना,
त्या पण नवीन सायकल घेतली तर सगळ्या फ्री आहे. अरे वा, एकदम भारी म्हणजे आहे त्या ना. ऍक्सेसरीज साठी नवीन काय खर्च करायला नको. आणि आपण आता समजा यांची वेबसाईट वरून जेव्हा ऑर्डर करतोय तेव्हा असेंबल, काही सायकल अशा असतात की वेबसाईट वरून ऑर्डर केल्या की घरी येऊन असेंबल करा, हे तोपर्यंत आपले बेबीज काय वाट नाही बघत. ग्रो क्लब वाल्यांची एक खासियत अशी आहे की ते असेंबल करून देतात, फक्त जो प्लास्टिक लावलेला असतो स्क्रॅच नाही व्हायला पाहिजे म्हणून तो फक्त काढायचा आणि रेडी टू यूज. सो आपल्या बेबीजला खूप जास्त क्युरियोसिटी असते की घरी प्रोडक्ट आला की पहिले युज करायला पाहिजे. सो त्यांचा बेस्ट तेच आहे की घरी आल्यावरती पूर्णपैकी रेडी असेल बायसिकल, ओनली यू हॅव टू यूज इट. सो तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन हा प्रोडक्ट बाय करू शकतात अँड यू कॅन अपग्रेड एनी टाइम. सो ग्रो क्लब एक अशी सिस्टीम आहे की त्यांनी पूर्णपणे ती सायकल रेडी करायला घेतली आहे, म्हणजे त्यांच्या वेअरहाऊसला रेडी होणार आणि जेव्हा आपण ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे अशी सायकल रेडी होऊन येणार. ते फक्त प्लास्टिक जे आहे स्क्रॅच नाही व्हायला पाहिजे म्हणून ते प्लास्टिक काढायचं आणि रेडी टू यूज. फाल्गुनी एवढंच नाही तर यांच्याकडे ना म्हणजे ज्यांना सायकल एवढी महाग घेऊ नाही शकत त्यांच्यासाठी नो कॉस्ट EMI सर्व्हिस सुद्धा दिलेली आहे त्यांनी. आणि आपल्याकडे समजा तर आपल्याकडे नायसाची जुनी सायकल आहे, ती सायकल दिली ना आपण तर नवीन सायकलवर 10% आपल्याला फ्लॅट डिस्काउंट आहे. एवढंच नाही तर ही जेव्हा आपण सायकल घेतोय ना या सायकलवर 18 महिने मेंटेनन्स त्यांचं डोरस्टेप फ्री आहे. म्हणजे तुमचं क्लच, ब्रेक, हँडल, पेडल काही गोष्टी जरी खराब झाल्या तर घरी येऊन ते सर्व्हिस करून देणार. पंचर सोडून, कारण की पंचर कधी होतं म्हणून. त्यामुळे ते लोक एवढी छान सर्व्हिस देतात ना ग्रो क्लब की नाही उद्या समजा पेडल तुटला तर ना आपल्याला गॅरेजला न्यायचं ना काहीच नाही, फक्त ग्रो क्लब वाले सर्व्हिस सेंटरला कॉल करायचं, घरी येणार, त्यांचं ते काम करणार पूर्ण आणि आपल्याला रिपेअर करून देणार जे काय करायचं. सो त्यांची खूप छान सर्व्हिस आहे आणि पूर्णपणे मला तर आवडली. आपण नायसाला आता हीच सायकल घेऊया कारण की त्याचं वाढतं वय आहे, परत त्याच गोष्टी करायला नको म्हणून एकदा घेऊन टाकतो. आणि तिला हे खूप लॉंग टाइम साठी पण युज होईल इन केस, कारण जसे आपण लास्ट टाइम ती सायकल घेतली थोडे महिनेच वापरली, आता त्याचं काहीच यूज नाही. हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे ती सायकल जेव्हा मी गॅरेजवाल्याला विचारलं ना की बाबा ह्याचे रिटर्न खूप कमी रिटर्न होतं, त्याच्यापेक्षा हे परवडलं ना की बाबा ही आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण चेंज करू शकतो, अपग्रेड करू शकतो ना आपण. ही परत द्यायची आणि त्यांचीच नवीन घ्यायची कारण की ती अपग्रेडेशन तिच्या 10 वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत चालू राहणार आहे. सो मला आवडलं. तुला आवडली ना? एकदम भारी. आपण लवकरात लवकर नायसाला बघू कोणती आवडते. यांच्याकडे ऑल एज ग्रुपसाठी बायसिकल आहे, इथे तुम्हाला दिसतच असते. सर्वात बेस्ट पार्ट आहे की हे 48 आवर्समध्ये डिलिव्हरी देतात बँगलोर, हैदराबाद आणि पुणेमध्ये. काय भारी डील आहे ना यांची. एकदम मस्त ना. नायसू तुला आवडली ना सायकल? तुम्ही वाट कसली बघतायत? लवकरात लवकर गो क्लबच्या वेबसाईट वर जाऊन तुमच्या बेबीज साठी सायकल बुक करा. आम्ही तर आमच्या नायसासाठी सायकल बुक केलेली आहे आणि ती उद्यापर्यंत येईल सुद्धा. नायसा खूप एक्सायटेड आहे. फायनली सायकल आलेली आहे तिची आणि आता आपण तिला राऊंड मारून पण बघूया कशी आहे आणि त्याचा पण तुम्हाला शॉट बघायला मिळेल कसं काय चालवते. आवडली तुला? हा सेम कलर आहे, तुला पाहिजे होता तोच. हा नायसाचा हॅपीनेस बघून आम्ही दोघं खूप जास्त हॅपी झालो आणि बरं झालं आम्हाला ग्रो क्लब बद्दल माहिती मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी एंटायर प्रोसेस एकदम इझी आणि स्ट्रेस फ्री होती. आणि ते नायसा बघा कधीपासून सायकलच चालवते, तिला म्हणतोय बस झालं, पण मुलं तर मुलंच असतात तुम्हाला माहिती आहे. थँक्यू ग्रो क्लब, आम्हाला ही छान संधी उपलब्ध करून दिली की आम्ही जशी नायसा मोठी होईल तशी आम्ही सायकल पण अपग्रेड करत राहू. आणि परत एकदा थँक्यू ग्रो क्लबला. आणि तुम्ही पण सगळ्यांनी ग्रो क्लबच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या बेबीसाठी सायकल बुक करा आणि वर्षानुवर्ष अपग्रेड करत राहा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.